काय गाईस, आता मी म्हाताऱ्यांना चाललोय. मी विसरून गेलो ब्लॉग करायचं, सॉरी यार. लय वरती आलोय फिलहाल. तर आता मी जास्त वरती आलोय, तुम्हाला दिसत असेल तर बघा. खूप जास्त वरती आलं आणि आता जस्ट थोडंसंच बाकी आहे. आणि आता वरती जाऊन ब्लॉग कंटिन्यू करतो. तिकडं मला एका मित्राचं लग्नाला जायचं होतं, तो कॅन्सल झाला. त्या दिवशी पाऊस पडला म्हणून तो ब्लॉग बघितला असेल तुम्ही. तर आता ते पूजा आहे त्यांच्या इकडे, तर तिथं त्यांनी कॉल केला मला वापस, यार आज ये बोलला. तर मग आता चाललोय. तर पण पावसाचा सीन तर वाटत नाही, आता थोडंसं गेलंय पण मस्त वाटतंय मला. तर चाललो मी तिकडं. वरती जाऊन ब्लॉग कंटिन्यू ठेवणार आहे. तुम्हाला आपण अशी खालचा काही व्ह्यू होता यार काही, तो काढायचा राहिला. सॉरी यार, मी विसरून गेलो वरती जायच्या चक्करमध्ये. तर बघा तुम्ही, आता वरती जातो मी. ते काहीच गाडी लावायला काही जागा भेटली नाही, एवढं आतमध्ये लावायला लागलं यार. तर रास आतमध्ये लावलेत पब्लिकनी गाडी, बाई पब्लिकनी गाडी. चला तर एवढं लांब चालत जायचंय आणि वरती जाऊन दाखव तुम्हाला काय सीन आहे काय नाही. आता आपली डोक्याला काय लागलं बिगलं वाटतं माझ्या. ठीक आहे चला जाऊ आता आपण. काही जो पार्किंगचा एक सिक्रेट रस्ता आहे, इथं माणसं होते म्हणून मी व्हिडिओ नाही काढला. इथून तुम्ही फ्रीमध्ये बिना तिकीट घेऊन आतमध्ये जाऊ शकतो. जो हे असे घरं बिरं दिसेल, तुम्ही असं पार्किंगच्या इथं थोडं पुढे गेलं ना, पार्किंगच्या इकडून तुम्हाला असं गेट बीट नाही, नॉर्मल रस्ता असा तुम्हाला इथलं असं हे सगळं दिसेल बघा. इथून फ्री आहे बाबा, काही आतमध्ये जायचं तुम्हाला दाखवत आता मी. वरती जायचं मात्र तिथून तुम्ही गेट पास घेतात ना, इथून घ्यायची गरज नाही पडणार. तर हे सिक्रेट रस्ता आहे. हो सगळ्यात भारी. अगर कोणाला पण यायचं असेल आणि कोणाकडे खर्च करायचे पैसे पण नसेल ना, तो फुकट यायचा रस्ता पाहिजे तुम्हाला मध्ये नाही का, फ्रीली. तर बघा येऊ पब्लिक एव्हा याच्या आतमधून जात आहे, दिसले तुम्हाला. आणि आणि आपण इकडून जात आहे, याला बोलतं पैशाचा जुगाड. ज्यांना म्हाताऱ्यांचा माहिती नसेल त्यांचा ते यो व्हिडिओ आहे. तुम्ही इकडून जाऊ शकता, पण बाई खरं बोलतं जाऊ नका, पास घेऊनच जा. मला तर रोजचं आमचं चालतं म्हणून झाली आहे तेवढी माहिती म्हणून जातं. तर आम्ही पण पास घेऊन जातो. अगर मित्रांमध्ये असले तर एकटा आहे म्हणून मी विदाऊट पास आले. तर पास घेऊन जायलाच पाहिजे आपल्याला. आणि असं मोबाईल काढून तर बाई शूट करायला पाहिजे. माकडं खूप आहे, आवाज येत असेल तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये तर. आणि मी थकलो आहे आणि लेवरती जायचं आहे. आपला जो स्पॉट मस्त वाटतं मला म्हाताऱ्यांच्यामध्ये, एकदम नेचर वाईब आहे खरं बोलू तर. आणि घोडे बिडे चालू आले. आणि हां बाई, मी तो गेट नाही दाखवला कारण की माणसं पण होते तिकडं. आणि मी बोलतोय तुम्ही फक्त एन्जॉय करा आणि व्हिडिओ बघून हे सगळं फालतूगिरी करू नका फुकटचे मात्यांमध्ये. माझा व्हिडिओ जास्त व्हायरल झाला लफडा यायचा. तर चला तुम्हाला दाखवतो मी पुढे. आज गद्दी है रिक्षासाठी, रिक्षा पण नाही मिळेल लगता है. एवढी गर्दी बाबा रिक्षा येते तर कधी जमते. एक एक रिक्षा येत आहे. आल्या रिक्षा आल्या गाईस. आता रिक्षा आल्या भाई. आता मी वरती पोचलेला आहे. चला आता जायचंय. रिक्षावरून उतरून आले यार, थोडी काय आली. चला आता लोकेशन पण शोधायचं बाई. ड्रेस मला काय माहित नाही इकडचा. म्हणजे नवीन ॲड्रेस आहे ना, तर माहित नाही मला. चला आता बघूया काय आहे काय नाही. फोडी काय आपल्याला इकडे जायचंय. इकडं जायचं कसं आहे विचार चालला मला समजत नाही. 1-2 तास लागेल बोलते. वांदे होणार जायला. आता घोडा करायला गेले आता काय. तर मित्राच्या इकडे जायला पण जायला प्रॉब्लेम. अरे चला आता बघू काय डिसाईड करायचं. गाईस जुगाड भेटला. जायचं एवढा खर्च नाही, रिक्षानेच जाऊ शकतो. वनट्री हिल्सच्या इकडं. माहीत पडलं मित्राचं ओळख आहे बाई, पब्लिक ओळखतात त्याला खूप इकडचे. त्यांनी बोललं का रिक्षाने जावा तुम्ही, रिक्षाने गेलं तर तुम्हाला परवडेल आणि कोण ना कोण ओळखीचा भेटेल तर अजून डिस्काउंट. चला आता बघूया रिक्षा स्टँडला थांबून यायला. चला बरं आलं बाई, ओळखतात त्याला. आता बघू रिक्षा भेटते का नाही आपल्याला.
व्हिडिओ कंटिन्यू राहील माझा. पर्सनल आहे का आपला जॉब सारखं असतं हे? मंथली इन्कम आहे या फिर रिक्षा तुमचीच आहे? ऍक्च्युअली रिक्षा आमच्याच आहे. हा. नगरपालिकेकडे छोटा पण नगरपालिकेला आहे. त्यांचा अधिकार. जर खाली कशी आपली रिक्षा असते, आपली इन्कम असते, तर इकडं असं माथेरानवाले तुम्हाला इन्कम देतात या तुमच्याच आहे? म्हणजे ते पैसे आपण घेतो कस्टमर करून ते तुमच्याच आहे का? तुम्हाला कट द्यायला लागतं काय? हे नाही लागत आम्हाला. काय काय? प्रॉपर्टी आमची आहे. हा. कोणता ते नगरपालिकेकडे अधिकार आहे. त्यांच्याकडे सपोर्ट केली. अच्छा, ओके. रोजचे 2-2.5 किलोमीटर. वय किती असेल तुमचे? काय आमचे लोक लक्षातच नाही ठेवले. म्हणजे तरी पण 60-70च्या वरती असेलच ना दोघांचे? किती वर्ष आलेत मध्ये? किती वर्षापासून करताय? किती वर्ष काढले आम्ही माथेरानला काम करून करून. 15-20 वर्ष आले का? मस्त केले. 15-20 वर्षापासून रोजचं बाई चालणं आहे ना गावाले. हा आता माथेरान पासून खाली उतरून जाऊ. मग तुम्हाला असं काय फ्री सुविधा नाही का फुकट थोडस? तुमच्यासारखे किती येतात मग? काय ते म्हणजे तुमच्यासारखे असे लय असेल ना कामाला जाणारे, त्यांना सगळ्यांना असंच आहे का चालत जायचं स्वतःच? चालत मग रोजचे 2-3 किलोमीटर. रोजचे 2-3 किलोमीटर जायचं 3, वरती यायचं वापस यायचं 3. फक्त आमचा रस्ता बघा हो खाली गेल्यावर आपण जाऊ ना आता. हा, तेव्हा बघा फक्त. चांगलं आहे का? चांगलं नाही तुम्ही बघूनच एवढंच. आता उन्हाचं परवडतो आम्हाला, पण पाऊस काय आता परवडतो. पावसाचं तर अख्ख्या अंगावर पाणी असे पाणी पडतो. दोन बाजून कडा आणि मधनं पाणी येतो. रिस्क आहे तुमचं. चढून यायला तुम्ही थोडं बोलायला पाहिजे ना इकडच्या लोकांना, काहीतरी करा. बोलून ते बोलतील तुम्हाला मग तुमच्या पोटाला भूक येणार तर ना काही असं बोलते. मग आपण काय बोलणार हो त्यांना. आता एक बच्चा त्याची पाठी, त्याची घरवाली, पोरं बाळा त्याची, आपली 2 म्हाताऱ्या असतील, त्यांना पोचतील का आपल्याला पोचतील? त्याच्या पक्षी आपली नाही, पण तुम्हाला रस्ता बिस्ता बनवून या, मग तुमच्या ते काय सुविधा करायला पाहिजे ना त्यांनी, गाडी बिडीचं रोजचं चालायचं. आले आमचं आमदार. कोण गाडी करणार आजकाल? माल आहे तिकडे चाल आहे. तुमचं पण आहे का रोजचं चालणं? तुम्ही पण रोज जातात वरती खाली? बंगल्यावर आहे. आम्ही खालचेच आहे, मेरा. समोरचे. तुमच्या जवळ जाणार आहेच, पण एवढं चालणं रोजचं मग आम्ही रोज पावसाची पण दुखत नाही का पाय? मग ते दुखून दे नाही दुखून कुणाला सांगायचं? आपणच कराय आपणच काल एक सून. काम पण समोरासमोर नाही ना, घरापासून लांब आहे तुमच्या. हा पण या वयात पण काम. मग काय करायचं? घरी अजून कोण? घरी कोण? घरवाला, एक बच्चा, 2 मुलं होती आम्हाला. एक मुलगी गेली शादी करून आणि एक मुलगा राहिला. तो काय करतो? कामावर आहे तू पण असं. मग तुम्ही पण का करता? तुम्ही आराम करायचो. मग आता एकटे पोरगा हो कसं का घालवायचं? आता सगळं मागाय चालले बाळा. आपल्याला पोचणार मागाय काय चालले? पण तुम्ही काहीच बोललंच नाही, एकदा पण शब्द नाही केला का तुम्हाला काहीतरी सुविधा करून घ्या? सुविधा मागून घ्यायची ना तुम्ही थोडीशी. किती माणसं असेल तुम्ही गावात असं चालणार आहे? आमचं घर 100-200 तर असेल. मला दम लागला इथपर्यंत यायला. आरामशी एवढा धावत आला मी, मला आपला गावात म्हणजे कुत्रा चक्करमध्ये एवढा फास्ट धावत आला बाई, माझी हवा टाईट झाली. बोललं आता आपल्याला गेला असत उडवून. गेला. एक लात लागली ना, एक दगड आपल्याला त्याची मागची. आता तुम्हाला रात्रीच्या असं भीती नाही वाटत का? तुम्ही बोलता वाघ बीघ पण असता इथं असं? वाघ असतात ना, आम्ही नाही भीत आणि जात चुकून म्हातारे झालो आम्ही. आहे
पण चुकून विकून असं आलं विला असं वाटत नाही तुम्हाला काय होईल? आला चुकून तर मग लोक बोलतात का काहीतरी हालाय जंगलात, तुम्ही जपून येवा हो असं करतात. अच्छा. मला वाटलं काय बाहेर आहे का काय पूजा, घरात पूजा. त्याला पाणी नाही का? पाऊस आताच पडलेला मध्येच मध्ये ना. बाई काय आहे? पोचलो. हे शॉर्टकट आहे का? शॉर्टकट एवढं जंगलातून बिबट्या बिबट्या आला तर वांदे व्हायचे. रात्री एकटा येतो आपण. अशीच थोडं डेंजर आहे मग. आदत झाली असेल त्याला आता. एवढं रात्री यायचं बोललं तर सापा बिपत असणारच ना. बिबट्या तर असेलच बोलतात. म्हाताऱ्यांना बिबट्या तर दिसला. दवाखान्यात सलाईन लावलं तर होईल जाईल. काय खरंच वाघ आहे का इकडं? आहे मग. वाघ पण आहे. तुम्हाला वाटत नाही भीती? चुकून आला बिल आवाज करत गेलो की नाही. बाजूला काय हल्लं की माणूस हलणार ठीक आहे, हलणार नाही पण तो तर हलून येईल ना. तो तर येईलच बघून. आबा शॉर्टकट आहे बाई. तो रोड पण जंगलातून आहे, शॉर्टकट पण जंगलातून. तो जास्तच जंगल आहे. आपण नॉर्मल वाटतो. पावसात ताजून झाली. रस्ताच नसेल मग. हा घरी कधी पोहोचायचं ते बघायला लागेल. टाइम लागेल. पण मिराला झालाय. काय बोलतो? मिराला जायचं ना. हा काय येतोय? गुफा आहे कसली? वाघाची? चायला डेंजर भीती वाटते. वाघ बाजूलाच आहे इकडे आजूबाजूला. त्या वाघाची गुफा आहे. आवाज बिवाज घेतला आणि आला बिला तर एवढं जंगलातून येऊ पण शकतो बाई. अरे आरामशी. आता रिक्षा. तर काही चला आता वापस चाललोय मी घरी. रिक्षातून उतरलो आणि आता जाऊ. तर भाई ठीक आहे, भेटलो, चांगलं वाटलं. हे बघा, अरे दिसत नाही हे काय सीन आहे बाई. आय लव्ह माथेरान. हे बघ यो व्यू तुम्हाला बोललो मी. सगळे इकडून जातात आणि आपण तिकडून आलेलो. पण गाईस हे असं करू नका तुम्ही लोक. हे फालतूगिरी नका करू. नीट तिकीट काढून या, तिकीट काढून जावा. आता आपली गाडी काढून घेऊ आपण आणि जाऊया इथून वापस. तर बाई पब्लिकच्या गाड्या आहे वाटतं अजून. गेले ना वाटतं. चला आपण निघूया आता. तर गाईज माथेरान संध्याकाळी कसं दिसतं तुम्हाला दाखवतो. माथेरान नाही, खालची सिटी सॉरी नेरळ सिटी कशी दिसते दाखवतो तुम्हाला. हे बघा गाईज, हे बघा नेरळ सिटी संध्याकाळच्या टायमाला कशी दिसते. आणि तुम्हाला रात्रीचा पण सीन दाखवायला नाही भेटणार. थांबा मी थोडंसं दाखवतो तुम्हाला तरी. हे बघा गाईज नेरळ सिटी नाईटला कशी दिसते. हाय गाईस, आता मी घरी पोहोचलेलो आहे आणि आजचा व्लॉग संपलेला आहे. तर चला बाय गाईस. आता व्लॉग उद्या येईल. नवीन ब्लॉग येईल. कोणता गेमचा येईल या नॉर्मल ब्लॉग येईल माहीत नाही मला. पण जे पण असेल ते चांगलं असेल. तुम्ही तो पण बघा आणि पुढचे ब्लॉग पण बघत राहा आमचे. काय लाईक करा, लाईक पण करा. लाईक
ओके, लाईक करा, सबस्क्राईब पण करा. लाईक आणि सबस्क्राईब करा गाईस. आणि कमेंट पण करा कोणतं सजेशन द्या. जसं दुसरे लोक आम्हाला देतात गेमचं सजेशन, तुम्ही पण द्या. आपले घरचे तर कोण देत नाही, पण बाहेरचे जे बघताय ब्लॉग ते लोक कमेंट करू राहिले तर आमच्या ब्लॉगवरती का सर हे वाला गेम बनवा बी, हे वाला बनव असं बोलताय. तर जे घरचे बघताय ते पण कमेंट करा यार. काय मला कोण बघत नाही आपल्या घरचं, फक्त बाहेरचेच बघतोय व्हिडिओ असं वाटतंय. चांगले बघू दे बघू दे. चला गाईज, बाय.